अशा प्रकारे त्या संकट मोचन बजरंग बलीची भगवान रामाविषयी भगवंताविषयी शुद्ध भक्ती आणि भाव दिसून येतो। म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा सर्व काही बाजूला सारून फक्त त्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीचा जिव्हाळा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जपला पाहिजे। आणि माणसाने जीवनामध्ये जगत असताना फक्त आपल्या अंतःकरणामध्ये समाधान हे ठेवलं पाहिजे। कारण आपल्या अंतःकरणामध्ये जर आपण समाधान बाळगलं तर तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी आपल्याला जी गोष्ट पाहिजे ती हळूहळू का होईना देण्याचा प्रयत्न हा करतच असतो। फक्त अंतःकरणामध्ये शुद्ध भाव पाहिजे, भगवंताची भक्ती पाहिजे आणि समाधान सुद्धा पाहिजे। कारण दादा आयुष्यात प्रत्येक गोष्ट सारखी मिळत नाही। जसं बघा ना, व्यवहारातलं उदाहरण सांगायचं जर झालं तर सासूला सून आणि सुनेला सासू कधी चांगली भेटते का हो? महिला मंडळी भेटते का? अजिबात नाही। नंदेला वहिनी आणि वहिनीला नणंद कधी चांगली भेटते का? अजिबात नाही। धाकलीला थोरलीला धाकली जाऊ कधी चांगली भेटते का? नाही। आता राहिला प्रश्न नवऱ्याचा, तर तो नवरा कधी कुणाला चांगला भेटतो का? महिला मंडळी मी तर काही बोलतच नाही, तुम्हीच बोला, भेटतो का नवरा कधी चांगला? अजिबात मिळत नाही। शेवटी सांगावं कुणाला महाराज, आपलेच दात आणि आपलेच होठ। असं काहीही असलं तरी कितीही केलं तरी शेवटी तो आपला नवराच आहे। म्हणून त्याच्यामध्ये आहे त्याच्यात माणसाने समाधान मानायला शिकावं। कारण माणूस हा एक प्राणी आहे की तो त्याने जर ठरवलं तर तो काहीही करू शकतो, फक्त त्यासाठी संयम ठेवला पाहिजे। संयम हा खूप महत्वाचा आहे। अहो दादा, आपण जर ठरवलं ना तर चाळणीमधून सुद्धा पाणी नेऊ शकतो, फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत आपल्याला संयम ठेवावा लागेल। म्हणून जीवनामध्ये संयम खूप महत्वाचा आहे। माझ्या संत महात्म्यांनी संयम ठेवला आणि म्हणूनच दाशी जनाईची संत जनाई झाली। फक्त कशामुळे? तर संयमामुळे। माझ्या संत महात्म्यांच्या जीवनामध्ये कितीतरी अडचणी होत्या दादा, पण सर्व अडचणीवरती मात करून सुद्धा भगवंताची भक्ती सोडली नाही, भगवंताची त्या ठिकाणी सेवा करायला सोडली नाही। म्हणून तर सर्वसामान्य माणसाचे कोण झाले? संत झाले। आणि त्याच प्रकारे माझ्या जनाबाई दासी होत्या हो, दासी रूपाने काम करत होत्या, तरी सुद्धा दासी रूपाने काम करत असताना सुद्धा भगवंताची भक्ती सोडली नाही। आणि त्याच जनाबाईने एवढ्या संकटावरती मात करून त्या ठिकाणी भगवंता करता ओव्या गायलेल्या आहेत। हरी संत जनाई ओव्या गाई, विठाई माझ्या संत जनाबाईने त्या ठिकाणी संयम ठेवला आणि भगवंताचं नामस्मरण कधी करायचं सोडलं नाही। म्हणून माणसाने सुद्धा जीवनामध्ये संयम हा ठेवलाच पाहिजे हो। कितीही काही झालं तरी भगवंताचं नामस्मरण कधी माणसाने सोडू नये। कारण कौतुक करणारे रावणाची सुद्धा स्तुती करतात आणि नाव ठेवणारे रामात सुद्धा दोष बघतात। म्हणून सर्व संकटे पार करून भगवंताची भक्ती ही आपण केलीच पाहिजे। विठ्ठल कारण दादा भगवंताची भक्ती केल्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही। कारण या जगामध्ये कुणीही कुणाचं नाही। अहो किती कुणासाठी काही कमवून ठेवा, परंतु सोबत मात्र संकट काळी आपल्या कोणीही येत नसतं। जसं बघा ना, श्रीरामासारखा पती असून सुद्धा सीता हरणाच्या वेळेस जवळ कोणी नव्हतं। अरे द्रौपदीचे 5 रक्षक असून सुद्धा
वस्त्रहरणाच्या वेळी जवळ कोणी नव्हतं. अरे शेर शय्येवरती पडलेल्या भीष्माच्या वेदनेला भागीदार कोणी नव्हतं. राजा दशरथाचे 4 पुत्र होते, पण मरताना मात्र त्यांचे जवळ कोणी नव्हतं. अरे लंकाधीश रावणाकडे गडगंज संपत्ती असूनही सुद्धा अंत समयाला मात्र जवळ कोणी नव्हतं. माझे भगवान श्रीकृष्ण सर्व शक्तिमान होते, तरी सुद्धा ज्या वेळेला बाण लागला त्यावेळेला त्यांचे जवळ कोणी नव्हतं. अरे अभिमन्यूवर प्रेम करणारे लाखो होते, परंतु चक्रव्यूहातून बाहेर काढणारं मात्र कोणी नव्हतं. म्हणून दादा या जगामध्ये कुणीच कुणाचं नाही, फक्त आणि फक्त तो भगवान परमात्माच आपला आहे. म्हणून त्याची भक्ती करायला शिका. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये गर्वाची भाषा कधी करू नका, कारण गर्वाच्या घरी नेहमी खालीच असतं. महाराज सांगताय हरी नको करू गर्वाची भाषा, गर्वाचे नको करू गर्वाची भाषा, गर्वाचे भगवंताची भक्ती करत असताना कधीही गर्वाची भाषा करू नका, कारण दादा गर्वाच्या घरी हे नेहमी खालीच असतं. म्हणून आपल्या अंतःकरणातून गर्वाला बाहेर काढून टाका आणि त्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीचा जिव्हाळा आपल्या अंतःकरणामध्ये जाणायला शिका. अभंगाचं पहिलं
तोची दैवाचा पुतळा विठ्ठल विठ्ठल. मग जाणे भक्तीचा जिव्हाळा, ज्याला भक्तीचा जिव्हाळा कळला तोच खऱ्या अर्थाचा दैववान व्यक्ती आहे, असं जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणणं आहे. मग जाणे भक्तीचा जिव्हाळा म्हणजे भक्ती आली. मग भक्ती म्हणजे नेमकं काय असतं, भक्तीमध्ये कशी असते, भक्तीमध्ये ती कशासोबत खातात हे काय आपल्याला माहीत नाही. मग भक्ती म्हणजे काय असतं एक छोटंसं उदाहरण देऊन सांगते ऐका. भक्ती म्हणजे काय तर एकदा काय झालं, एक 5 वर्षाचं लहान लेकरू त्याने 1 रुपया हातामध्ये घेतला आणि तो 1 रुपया घेऊन ते लहान लेकरू एका दुकानदाराजवळ गेलं. दुकानदाराजवळ गेलं, दुकानदाराला विचारू लागलं, दुकानदाराला विचारायला लागलं की दुकानदार काका तुमच्या दुकानामध्ये देव आहे का हो? आता मला सांगा, दुकानदाराला देव विचारल्यानंतर दुकानदाराला राग नाही येणार का हो? दुकानदाराला एवढा राग आला की दुकानदार त्याच्यावरती जोराने ओरडला आणि त्या लेकराला त्या दुकानातून हाकलून दिलं. लेकराला दुकानातून हाकलून दिल्यानंतर महाराज त्या लेकरू 1 2 3 4 5 असे 40-50 दुकाने फिरला, पण त्याला कुठल्याही प्रकारच्या दुकानामध्ये देव काय भेटला नाही. शेवटी एका दुकानामध्ये गेलं आणि एका दुकानामध्ये गेल्यानंतर त्या दुकानदाराला जाऊन विचारू लागलं, बाबा तुमच्या दुकानामध्ये देव आहे का हो? दुकानदार म्हणून त्याला एक वृद्ध आजोबा लाभले. आजोबांनी विचारलं, बाळा कशासाठी तुला देव हवाय? आजोबांनी त्याला जवळ घेतलेला आहे आणि विचारत असताना त्या लेकराच्या मनामध्ये प्रश्न असा आलाय की आतापर्यंत आपण अनेक दुकाने फिरलो पण कुठल्याही दुकानदाराने आपल्याला हा प्रश्न विचारला नाही. ज्या अर्थी या बाबांनी आपल्याला हा प्रश्न विचारला त्या अर्थी या बाबांच्या दुकानामध्ये देव हा असावा. म्हणून लेकराने सांगितलं, बाबा अहो मला देव पाहिजे आहे. बाबांनी विचारलं, बाळा तुला कशासाठी देव पाहिजे? सांगितलं, बाबा अहो मला या जगामध्ये माझी आई सोडून दुसरं कोणीही नाही. माझी आई दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करते आणि संध्याकाळी येताना मात्र मला जेवण घेऊन येते. परंतु बाबा हो कालपासून माझी आई आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. डॉक्टरांनी सांगितलं की आता आम्ही काही करू शकत नाही. तुझ्या आईला फक्त आणि फक्त तो देवच वाचू शकतो, आम्ही काही वाचू शकत नाही. आणि म्हणून बाबा सकाळपासून मी 1 रुपया घेऊन फिरतोय हो, कुठल्याही दुकानामध्ये देव काय मला मिळतच नाही. त्या बाबाला मात्र अत्यंत कळवळा आला. महाराज त्या बाबाने काय केलं सांगितलं, लेकरा काळजी करू नकोस. फिल्टरचे एक ग्लासभर पाणी घेतले, त्या लेकराच्या हातामध्ये दिले. त्या लेकराकडे असलेला 1 रुपया त्या बाबांनी घेतला आणि सांगितले, बाळा हे पाणी नेऊन तुझ्या आईला पाज. तुझ्या आईला एकदा का हे पाणी पाजलं की तुझी आई ठीक होईल. त्या लेकराने तसंच केलं महाराज. ते पाणी नेलं आणि त्याच्या आईला नेऊन पाजलं. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये एक स्पेशलिस्ट डॉक्टर आले आणि डॉक्टर आल्यानंतर त्याच्या आईचं ऑपरेशन झालं आणि काही दिवसानंतर त्याची आई ठीक झाली. ठीक झाल्यानंतर मला डिस्चार्ज मिळाला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्या ठिकाणी जे हॉस्पिटलचं बिल झालं होतं ना, ते बिल जेव्हा डॉक्टरांनी त्या बाईला सांगितलं, ते बिल ऐकून महाराज त्या बाईला चक्करच आली. डॉक्टरांनी धीर दिला आणि सांगितलं, ताई तुम्ही काहीही काळजी करू नका. एक म्हातारे आजोबा आमच्या हॉस्पिटलमध्ये आले होते आणि त्यांनी सर्व तुमचं काही जे बिल झालं होतं ते सर्व बिल त्यांनी देऊन टाकलेलं आहे आणि तुमच्यासाठी एक चिठ्ठी सुद्धा सोडलेली आहे. ती चिठ्ठी उघडून बघतात तर काय त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं की ताई आभारच जर मानायचे असतील तर कुणाचे मान, माझे मानू नको. कुणाचे तर तुझ्या त्या 5 वर्षाच्या लेकराचं. अगं तुला जर कोणी वाचवलं असेल तर फक्त त्या परमेश्वराने वाचवलं, पण मी एक निमित्त मात्र आहे. तुला आभारच मानायचे असतील तर तुझ्या त्या लेकराचे मान, कारण ते लेकरू सकाळपासून 1 रुपया हातामध्ये घेऊन तुझ्या करता देव शोधत फिरत होतं. मला सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की भगवान परमात्मा भेटण्याकरता काही लाखो करोडो रुपये खर्च करण्याची गरज नसते. 1 रुपयामध्ये सुद्धा देव भेटतो. फक्त माणसाचं अंतःकरण नेहमी शुद्ध असायला पाहिजे. अंतःकरण जर शुद्ध नसेल तर कर्म करून बाह्य शुद्धी करणे ही एक प्रकारची विटंबनाच
जसं एखाद्या प्रेताला किती जरी अलंकार घालून सजवलं किंवा गाढवाला जरी तीर्थस्नान घातलं किंवा कडू असलेला भोपळा वरून किती जरी त्याला गुळाने लेपला तरी त्याचा कडवटपणा कधी जात नाही. अजून सांगायचं झालं तर एखाद्या विधवे स्त्रीच्या कपाळाला किती जरी कुंकवाचा मळवट भरला तरी त्याचा काही उपयोग होय का हो? अजून सांगायचं झालं तर उपाशी माणसाच्या अंगाला वरून किती जरी अन्न चोपडलं तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. आणि अजून तुमच्या भाषेत जर सांगायचं झालं तर दारूने भरलेला घडा किती जरी गंगेत बुडवला अथवा गंगाजल शिंपडून पवित्र करण्याचा प्रयत्न केला तरी तो पवित्र होत नाही. त्याचप्रमाणे महाराज भक्तीचं सुद्धा आहे. वरवर भक्ती करून काही उपयोग नाही. अंतकरणापासून ज्या वेळेला आपण भक्ती करू तीच भक्ती भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचत असते. म्हणून भक्ती ही साधी भोळी असू द्या, फक्त मनापासून करा. मनापासून जर भगवंताची भक्ती केली तर तो भगवान परमात्मा कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन आपल्याला भेटत असतो आणि कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्याला काही ना काही देऊन जाण्याचा प्रयत्नही करत असतो. म्हणून भगवंत भक्तासाठी आणि भक्त भगवंतासाठीच अवतार घेऊन प्रगट होतात. जसं भगवंत भावाचा भुकेलेला आहे तसंच भक्त सुद्धा भावाचे भुकेलेले असतात. त्याचमुळे माझा भगवान परमात्मा त्या ठिकाणी सर्व भक्तांची काळजी घेत असतो आणि त्यांच्या कीर्तनामध्येही नाचत असतो आणि त्यांच्या व्यवहारात किंवा संसारात सुद्धा जात असतो. सर्व भक्तांची काळजी माझा भगवान परमात्मा घेत असतो. जसं बघा राधा आणि कृष्ण ज्या वेळेला एकांत वासात असायचे, ज्या वेळेला एकमेकांच्या सानिध्यात असायचे त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण राधेची किती काळजी घ्यायचे स्वतः एकनाथ महाराज एका अभंगामध्ये सांगतायत. वाकुनी टाक सडा राधे जरा, वाकुनी टाक सडा भगवान श्रीकृष्ण राधेची किती काळजी घ्यायची बघा. त्याचप्रमाणे सर्व भक्तांची काळजी हा माझा भगवान परमात्मा करत असतो. कारण जिथं देहभान आहे बरं का, जिथं देहभान आहे तिथे संसार आहे, हा संसाराचा नियमच आहे. परंतु माझ्या कृष्ण भक्त गवळणी ज्या होत्या ना त्या सर्व देहभान विसरून जायच्या आणि ज्या वेळेला माझा भगवान श्रीकृष्ण दिसणार नाही ना त्यावेळेला सर्व गवळणी माझ्या भगवान श्रीकृष्णाला हाका मारायच्या. कारण त्यांचा दुरावा हा माझ्या गवळणींना सहन होत नव्हता.
भगवान श्रीकृष्णाला जोर जोरात हाका मारायच्या, हे देवा अरे तुझ्याशिवाय आम्हाला राहवत नाही रे देवा. अशा प्रकारे माझा भगवान पांडुरंग परमात्मा किंवा भगवान श्रीकृष्ण त्या भक्तांकरता किती काय काय करत असो. जसं एखादी आई आपल्या लेकराकरता करत असते. रडते माझे बाळ ताने समजावी ताराई. करत असते हो. जसं एखाद्या लहान लेकराला जर त्याच्या आईपासून आपण तोडायचा प्रयत्न केला, दूर करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्या आईची ओढ, तिचं ममत्व त्याला तिच्यापासून दूर होऊ देत नाही. त्याचप्रमाणे माझ्या भगवंतापासून जरी संतांना कितीही दूर करण्याचा प्रयत्न केला तरी त्या देवावर असलेलं प्रेम त्या संतांना कधीही मागे होऊ देत नाही. अशाच प्रकारे माझ्या भगवंताविषयी त्या भक्तांना कितीही जरी वाईट सांगितलं, कितीही जरी बुद्धी आणि चातुर्याने सांगितलं, तरी त्याचा परिणाम माझ्या संतांवर होत नाही. त्यांचं कुठल्याही प्रकारचं बुद्धी किंवा चातुर्य चालत नाही. अभंगाचं दुसरं चरण.
राजा म्हणा आणि हो का पंडिता शहाणा. अनेक काहीही लागत नाही, फक्त आम्हाला काय पाहिजे, भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. अनेक दुसरं आम्हाला काहीही नको आहे. आणि आम्हाला जर त्या भगवंताविषयी कुणीही जरी काहीही जरी सांगितलं तरी त्याचं बुद्धी आणि चातुर्य आमच्या जवळ चालणार नाही, कारण आमच्या पुढे भगवंताशिवाय दुसरं काहीही नाही. हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, दीन रजनी हाची धंदा. संत महात्मे सांगतायत की आम्हाला भगवंताशिवाय दुसरं काहीही नकोय. आमच्या आयुष्यात आम्हाला फक्त आणि फक्त तो भगवान परमात्माच पाहिजे. कारण दादा, देवाचा सहवास हा अत्यंत महत्वाचा असतो. भगवंताचा सहवास जर आपल्याला लाभला तर बैलाचाही नंदी होतो, सामान्य मनुष्य पुजारी होतो, फुले कचरा होत नाही तर निर्माल्य होतात, धूप राख होत नाही तर भस्म होते, दही दूध तूप राहत नाही तर पंचामृत होते. म्हणून देवाचा सहवास हा खूप महत्वाचा आहे. म्हणून महाराज म्हणतायत, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, उभा क्षणभरी भगवंताचं नामस्मरण हे अत्यंत महत्वाचं असतं. पण आपल्याला ते जमत नाही. एखाद्या वेळेला बघा ना, एखादा मनुष्य जर मंदिरामध्ये जाऊन बसला ना तर त्याच्या मनामध्ये प्रश्न येतो की आपण मंदिरात बसण्याऐवजी जर दुसरीकडे जाऊन बसलो असतो तर बरं झालं असतं. उगाचच येऊन मंदिरामध्ये बसलो का? कारण आपल्या अंतःकरणामध्ये समाधान नाही, आपण समाधानीच नाही. बघा ना, व्यवहारातलं उदाहरण जर सांगायचं झालं तर एखाद्याला जर मुलगी असली तर त्याला वाटतं मला मुलगा असायला पाहिजे होता. एखाद्याला जर मुलगा असला तर त्याला वाटतं मुलीला माया असते म्हणून मला मुलगी पाहिजे होती. पण ज्याला काहीच नाही त्याला वाटतं मला काहीही असलं तरी हरकत नाही. म्हणून संत महात्मे सांगतात आणि भगवंत सुद्धा सांगतो की बाबा हो, आहे त्याच्यामध्ये समाधान मानायला शिका. कारण आपण जर आपल्या अंतःकरणामध्ये समाधान मानलं तर तीच एक प्रकारचं आपल्या जीवनामधलं वैभव आहे आणि तीच खरी आपल्या जीवनातली संपत्ती आहे. आणि ज्याला ही संपत्ती सापडली तोच ह्या जगातला खरा सुखी व्यक्ती आहे. महाराज सांगतायत, ठेविले आनंते, ठेविले
तुमची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आपल्याला भगवान परमात्मा जसं ठेवल तसंच राहण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चित्तामध्ये फक्त नि फक्त समाधान ठेवा आणि त्या भगवंताचं नामचिंतन हे जपायला शिका. म्हणून आपण प्रत्येकाने एकदा मोठ्या प्रेमाने भगवंताचं भजन करूया. एकदा सर्वांनी काय करायचंय, वरती हात करायचे आणि माझ्या मागे भगवंताचं नामस्मरण करायचंय. सर्वांनी वरती हात करायचे, टाळकरी सोडून बरं का. झाले का सर्वांच्या वरती हात? महिला मंडळी पाठीमागच्या इथं वशिला चालणार नाही, आपला वशिलाही नाही, कुत्र काशीला सुद्धा नाही. सर्वांनी वरती हात करायचे. ज्यांना ज्यांना भगवंतांनी हात दिले असतील त्यांनी हात वरती करा आणि ज्यांना नसतील दिले त्यांनी नाही केले तरी हरकत नाही. सर्वांचे झाले का? सर्वांच्या वरती हात झाले का? मला ऐकायला जरा कमी येतं. झालं का सर्वांच्या वरती हात झाले का? महिला मंडळी आवाज येत नाही, थोडं जोरात बोला. झाले का वर हात? जोपर्यंत तुमचा आवाज येत नाही तोपर्यंत काय तुमचे हात खाली करू देणार नाही. झाले का सर्वांचे हात? झाले ना? झाले का? मग थांबा, मी थोडासा चहा पिऊन. आता सर्वांनी माझ्या पाठीमागे भगवंताचं भजन करायचंय. हरी तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग.
किती सुंदर महाराज ही मुलं नाचतात, खूपच छान वाटलं. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बघा भगवंताचं नामस्मरण करायला किती गोड आहे, फक्त आपण मनापासून हे केलं पाहिजे. मग जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. जो खऱ्या अर्थाचा दैववान आहे त्याला भक्तीचा जिव्हाळा कळला. जो खऱ्या अर्थाचा सात्विक आहे त्याला भक्तीचा जिव्हाळा कळला. आणि ज्याला भक्तीचा जिव्हाळा कळला त्याच्या पुढे कुठल्याही प्रकारचं बुद्धी किंवा चातुर्य चालत नाही. ज्याला भक्तीचा जिव्हाळा कळला त्याच्यासारखं सात्विक या जगामध्ये दुसरं कोणीही नाही. आणि ज्याला भक्तीचा जिव्हाळा कळलेला आहे, ज्याने भगवंताचं नामस्मरण केलेलं आहे, ते नामस्मरण करत असताना स्वतः भगवान परमात्मा म्हणतात की माझं जर अंतःकरणापासून नामस्मरण केलं तर त्याचं दास्यत्व स्वीकारायला मी तयार आहे. आणि जो खऱ्या अर्थाचा या जगामध्ये शुद्ध आहे त्याला भक्तीचा जिव्हाळा कळलेला आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तू गमाने ना बबीदा, तू गमाने ना बबादी, तू गमाने बबादी, तू गमाने, तू गमाने
अजून काही तुमचा जास्त वेळ घेणार नाही, थोडक्यात सांगते ऐका. अहो भेटावंसं जर वाटलं ना तर माणूस 7 समुद्र पाल सुद्धा जाऊन भेटू शकतो, पण भेटायचंच जर नसेल तर माणूस रस्त्याच्या पलीकडे असलेल्या माणसाकडे सुद्धा दुर्लक्ष करतं. म्हणूनच आईच्या प्रेमाची जर पारख करायची जर झाली बरं का, आईच्या प्रेमाची जर पारख करायची झाली तर देवघरात असलेली समई विजल्यासारखी होते आणि बापाची माया जर भेटली नाही तर याच मंदिराचा कळस कुणीतरी हिरावून नेल्यासारखं होतं. म्हणून लेकराला आई आणि बाप दोन्हीही महत्वाची असतात, बरोबर ना. आई आणि बाप दोन्ही महत्वाची असतात. जसं बघा ना, कडाक्याच्या थंडीमध्ये नुसती आईने दिलेली शाल पांघरून सुद्धा भागत नाही आणि बापाने अंगावर टाकलेला ब्लँकेट घेऊन सुद्धा त्या ठिकाणी जबाबदारीची जाणीव आपल्याला होत नाही. म्हणूनच बापाने घातलेल्या अंगावरती ब्लँकेटच्या आतमध्ये जर आईने दिलेल्या शालीचं अस्तर जर असलं तर त्या ठिकाणी आपण भरून पावल्यासारखं वाटतं. म्हणून ही आई म्हणजे दुर्गा आणि बाप म्हणजे साक्षात विठ्ठल आहे. म्हणून त्या आई वडिलांची सेवा ही आपण केलीच पाहिजे, बरोबर आहे की नाही. त्या आई वडिलांची सेवा आपण केली पाहिजे, कारण आपल्याला जग जिंकता आलं नाही तरी हरकत नाही. फक्त आपण आई वडील जरी जिंकले तरी आपलं आयुष्य सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशा पवित्र अशा आई वडिलांच्या चरणाची सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि आपली नीतिमत्ता कधीही सोडण्याचा प्रयत्न करू नका. महाराज सांगताय, हरी दुखवू नको रे कधी मानसा तुझ्या साईबाबाला, दुखवू नको रे कधी मानसा तुझ्या की त्या तीर्थरूप आई वडिलांच्या चरणाची सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि ज्या संतांनी आपल्याला योग्य असा मार्ग दाखवला त्या संतांचं एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर माऊली
मानस